हॅलो, नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. तर आज आम्ही निघालो होतो मस्त असं बाहेर. तर मला खूप दिवसापासून इच्छा होती, म्हणजे देवाला जायची, शिखर शिंगणापूरला जायची, आणि त्याचा मुहूर्त फायनली लागला. तर आम्ही निघालो होतो सर्वजण शिखर शिंगणापूरला. तर हा घाट आहे तिथला, आणि तिथला छोटंसं शूट केलं. तर कसला म्हणजे मोठा घाट आहे, आणि ऊन पडलं होतं त्यामुळे ते वेगळंच दिसत होतं. छान असं दर्शन वगैरे घेतलं आधी बारीनं. आरती व्हायची होती त्यामुळे बाहेरूनच दर्शन होतं. पूजा चालू होती आत, गर्दी काही नव्हती. तर आम्ही काय केलं, नंतर आम्ही डबल वारीला लागलो आणि आतून दर्शन घेतलं. तर इकडे कृष्णाचे आणि पेढे खायला चालू होते. देवाला म्हणजे दाखवले आणि लगेच खायला चालू होते. तर ते मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता, किती शांत, मस्त, मन खूप प्रसन्न झालं. वरची ते कोरीव काम, ते जुनं मंदिर खूपच छान होतं. आम्ही नंतर बारीला लागलो होतो, तुम्ही बघू शकता. मी व्हिडिओ काढते म्हणून हे माझ्यावर म्हणजे हसत होते, आणि आमचे हे 2 साहेब बसले होते. आणि इकडे मल्हारची मस्ती चालू होती. मी थोड्याशा क्लिप ॲड केल्या, कारण हे खूप आठवणी असतात, ह्या आठवणी आपल्यासोबत राहतात. आणि खूप मस्तीखोर आहे हा माझा छोटा मुलगा. हा ही मोठा मुलगा ज्यांना कोणाला माहीत नसेल ते, आणि ही उभारलेली आहे ती मोठी मुलगी आहे. तर मला अशी 3 मुलं आहेत, आणि म्हणजे यांच्यातच दिवस कसा जातो हे कळतच नव्हतं. तर त्यात थोडा वेळ बसलो आणि फोटोज वगैरे काढले. तर नंतर तिथून उठलो, निघालो, आणि पुढच्या दर्शनाला म्हणजे लागलो. तर तिथून गाडी उतरली. आता हे तुम्ही बघू शकता कुठे आलो आहे. आता तुम्हाला कळत असेल, तर आम्ही आलो आता जेजुरीमध्येच. आणि इकडे मल्हार झोपी गेला होता, तुम्ही बघू शकता. त्याची जरा झोप झाली, त्याला झोपी घातलं म्हणजे तो गड चढू शकेल. तर खरंच तो पूर्ण गड चढला बरं का. तर म्हणजे एवढा लहान होता, मोठ्यांना धाप लागली चढताना, पण ह्या मुलं माझे चढले हा गड. पण त्यात जास्तीत जास्त तो मल्हार बघा, तुम्ही बघू शकताय कसा चढतोय. तर हे नियान काढले. खूपच मल्हार असा हे आहे, गट आहे, पण असा हट्टीही खूप आहे. आणि तो हे बघा कसा चढतोय. आणि ज्या मोठ्या खाड्या पायऱ्या होत्या त्या जर त्याने हाताने फास्टमध्ये चढला तो आणि जो म्हणजे खेळणे दिसेल तो लगेच मागत होता. तर त्याने तो काही कोल्ड्रिंक आणलं होतं. थोडा वेळ तिथं बसलो आम्ही, त्याला प्यायचं होतं. आणि मग खालचे येत होते, त्यांना चालता येत नव्हतं. आई होती, सासूबाई होत्या, पाय दुखत होते त्यांचे, त्या बसल्या होत्या. त्यामुळे मी हे बसले, आणि हा मल्हार बघा ह्या खड्या पायऱ्या कसा चढतोय. तर फायनली आम्ही गडावर पोहोचलो, आणि त्याचा व्हिडिओ काढताना तो लगेच बघत होता माझ्याकडे. तर दर्शन बारीला वगैरे लागलो. दर्शन बऱ्यापैकी गर्दी होती. म्हणजे शनिवारचा हा ब्लॉग आहे, मी शनिवारी आम्ही गेलो होतो. तर ह्या पादुका, विष्णू पादुका आहेत, त्यांचंही दर्शन घेतलं छान असं. आणि अगोदर मी व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही बघू शकताय त्याच्यावर. आणि इकडे आई करत होती, तर तो धरू देत नव्हता. तर मुलांना छान अशी मजा येत होती, आणि दर्शनही घेतलं होतं. आम्हीही अगोदर केलं. तर ही आहे त्या सासूबाई, ती आहे माझी आई, आणि ही आहे माझी मोठी मुलगी, तिनेही केलं. तर म्हटली, मम्मी माझाही व्हिडिओ काढ. तर तिचाही व्हिडिओ काढला. तर व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे ह्या आठवणी आहेत, त्या आपल्यासोबत कायमच राहतात. तर भंडारा वगैरे उधळला देवावर, आणि त्यांना सांगितलं सर्वांना सुखी ठेव, सर्वांच्या चांगल्या मनातल्या इच्छा पूर्ण कर. आमच्या मागं जे हे म्हणजे वाईट हातातून काही घडू देऊ नको, सदैव आमच्या पाठीशी राहा. तर माझ्या ह्या मुलांनी सर्वांनी टाकलं. भरपूर होती त्या गर्दी, म्हणजे शनिवारच्या मनाने. रविवारी अमावस्या होती. नंतर खाली आलो, आणि ह्या तिघांचे फोटोशूट काढले, फॅमिली फोटो काढला. यांनी नंतर काय केलं, चहा दूधही पिला, आणि नंतर मला आम पाहिजे. आम म्हणजे ज्याच्या भाषेत आईस्क्रीम, मला तो आम म्हणतो. तर नंतर आम्ही आलो, आणि इकडे तिथूनच निऱ्याला म्हणजे करंजीला, तिथं सोमेश्वरला गेलो. महादेवाचं तिथलं हे दर्शन वगैरे घेतलं. तिथं महादेव आहे, तो म्हणजे त्याच्यावर हे कुऱ्हाडीने तो दिसतोय ना भाग, त्याच्यावर कुऱ्हाडीने वार झाले होते, तो आहे. ते खूप म्हणजे त्याचा इतिहास जुनाच आहे, जुनंही केलेला आहे. तर तिथेही दर्शन वगैरे घेतलं. हे जातात नेहमी, त्यामुळे आम्हालाही तिथे घेऊन जातात जर त्यावेळेस गेलो की आम्ही. तर यायला निघालो, खूप अंधार रात्री म्हणजे झाली होती. तर असा होता ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. बाय.